जिन्होंने कमेंट्री के तौर के ऊपर अपना नाम मशहूर किया है रायगढ़ जिले के अंदर, वो हमारे आदरणीय परम मित्र प्रवीण जी गायकर और उनके साथ एक मराठी का बेहतरीन आवाज और एक सच्चे दिल के कलाकार हमारे दीपक भाई फड़के ये मौजूद हो चुके हैं। इनके दोनों के माथे के ऊपर कैप नहीं है, लेकिन वो ऑफिशियली नहीं है, लेकिन अंपायर अभी तक आधे रास्ते में फंस गए हैं क्योंकि ट्रैफिक ज्यादा है वहां। तो हमारे इस बार कांचन पालकर साहब भी मौजूद है, तो उनका भी स्वागत। हमारे साथी कमेंटर रोशन पाटिल मैम सिरौली से कमेंटेटर, तो उनका भी स्वागत कर रहे हैं। और इस मैच का एक बार फिर से आंखों देखा हाल बताने के लिए मैं अमित जी मात्री आपकी सेवा के लिए हाजिर हो चुका हूं। तो आंधियों में भी चिरागों को जला देता है वो जुनून आग पानी को लगा देता है। ये नई सुबह की सूरज है, इसे गौर से देख। क्रिकेट वालों को अंदाज नया देता है, जिनको डिस्चार्ज देते हैं। उसी तरह सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा ठोको। सुख करता उन्होंने खुद का खाता ओपन किया और टीम का भी खाता ओपन हो चुका है। स्कोर पहुंचा है 1 के घर में 1 विकेट के नुकसान पे। शांत वातावरण 50 गांव प्रीमियर लीग का चौथी गेंद, थोड़ी शॉर्ट डिलीवरी जरूर थी लेकिन यार रनआउट का मौका, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित है, या कोई हानि नहीं कोई नुकसान नहीं, लेकिन अच्छी फील्डिंग वहां लेग स्लिप के ऊपर, लेकिन कोई रन नहीं है। टीम का स्कोर रुका हुआ है 2 के घर में 1 विकेट के नुकसान पे। हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर। टॉस जीतने के बाद यह काव्या 11 विगर टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। नेक्स्ट बॉल, बहुत ही बढ़िया बॉल, लेकिन क्या बॉल फेंकी तेज रफ्तार के साथ, जैसे लसित मलिंगा इस गेंदों को ज्यादा फेंकते, उसी तरह से गेंदबाज निकेश गड़गे ने इस गेंद को फेंका है। तेजी के साथ उनका रनअप और तेजी से गेंद आई, इस बैट्समैन को दिक्कत पैदा किया कंकेश फड़के को। डीजे मास्टर खऱ्या अर्थाने फलंदाज आपण इथे पाहतो। एका बाजूला नितेश केनी जो माऊली प्रसाद क्रिकेट संघ सुकापूर क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करतो, संघनायक आहे। आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे एकेकालचे सुकापूर गावातील एक नामवंत क्रिकेटर माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रभाकर दादा केनी यांच्या खऱ्या अर्थाने मोठे बंधू खऱ्या अर्थाने सुपुत्र आहेत। कंकेश फड़के 4 गेंदों का सामना किया, 2 रन पे खेल रहे हैं, और नितेश केनी जिन्होंने 1 गेंद का सामना किया 1 रन पे खेल रहे हैं। कुल मिला के पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है, यानी कि 2 खिलाड़ी जो दायरे के बाहर होते वो और खत्म हो चुका है। अब 3 खिलाड़ी दायरे के बाहर लेंगे और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर लेंगे। लेकिन साहिल पाटिल कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके आए, उनके सामने कंकेश फड़के और जोरदार हिट कर दिया गेंद, बाउंड्री के बाहर जाने की संभावना, सामने लगा दिया गेंद तारामंडल के अंदर, हो गया 6 रनों का बंडल ठोको। सुनील दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, नेरे दुंदरे विभाग क्रिकेट की पंडरी है। हमारे सम्मान्य आयोजक श्री सुनील गोविंद पाटिल साहब और नामदेव जमदाड़े साहब, इनकी मेहनत और इस पूरे नेरे दुंदरे विभाग का सपोर्ट, इस सपोर्ट के तौर के ऊपर ये 50 गांव प्रीमियर लीग का दबदबा इस मार कैप टूटी हुई है। लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी वहां रास्ते में आए जिन्होंने गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगा यहाँ कंकेश फड़के को, और एक सिंगल के साथ आप देख सकते हैं यहाँ हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर आया 10 जब आंकड़ा 10 पे स्कोर। नेक्स्ट डिलीवरी राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, इस बार हुक किया है और गेंद जाएगी डीप, इसे कहते नजाकत, क्या स्क्वायर कट कर दिया है, पीछे हट कर दिया, ना गली वाला रोका ना पॉइंट वाला रोका, गेंद चली गई बाउंड्री का दर्शन देने के लिए 4 रन। हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम की जो गाड़ी कंकेश माफ कीजिए या नितेश केनी के लिए गेंद थी, और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि दूसरा मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है।
पहले ओवर में नितेश गडगे ने क्या गेंदबाजी की थी, तारीफ करना पड़ेगा नितेश गडगे की। मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे मित्रांनो। हरिओम माऊली प्रसाद चंद्रकांतदादा पोपेटा आणि त्यांचे परम मित्र रोशनदादा जाधव, तुमचं पुन्हा एकदा मी सुनीलदादा पाटील आणि नामदेव शेठ जमदाडे यांच्या वतीने मनपूर्वक इथे सरसे स्वागत करत आहे। तो 2 ओवर के समाप्ति के बाद देख सकते हैं रन बन चुके 20, 1 विकेट के नुकसान पे हरिओम माऊली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर। दूसरा जो गेंदबाज साहिल पाटिल था काव्या इलन बिगर का, वो महंगा साबित हुआ। इस ओवर में 17 रन आए हैं, यानी कि कंक 1 छक्का 3 सिंगल के सहायता से। नितेश केनी खेल रहे हैं इस बार देखा जाए 11 रन पे, 2 बाउंड्री 1 डबल और 1 सिंगल के सहायता से। कैप्टन गेंदबाजी कर रहे प्रतीक माली, सर सेनापति इस बार हरिओम काव्या इलन बिगर टीम का। ड्राइव देखने को मिल चुका है, गेंद चली गई, कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, जब तक के लिए दूसरे के लिए भाग रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल के लिए जा रहे हैं, रन आउट का मौका बंद। ओह ये क्या हुआ, ये कब हुआ, थ्रो आया था सही, लेकिन 10:22 अंदर हुई है। आप सभी लोग देखते रहे, सुनते रहिए। 50 गांव प्रीमियर लीग नेरे दुंदरी विभाग का बेहतरीन 24 कैरेट का असली आयोजन दीजिए। हॅलो, मान्यवरांचा थँक्स अमित, मान्यवरांचा इथे आगमन होत आहे। आपण इथे पाहतो हरिओम माऊली प्रसाद 11 क्रिकेट संघ सुकापूर क्रिकेट संघाचे बिग समर्थक आमचे मित्र मनोजदादा पवार यांचं इथे आगमन आणि मनोजदादा पवार आणि धनंजय केनी यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही 50 गाव प्रीमियर लीग नेरे दुंदरे विभागीय या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर सुनीलदादा पाटील आणि नामदेव शेठ जमदाडे यांच्या वतीने मनपूर्वक सरसे स्वागत करत आहोत। बघा सुकापूर गावातील आज निश्चित स्वरूपात आमचे मित्र चंद्रकांतदादा पोपेटा असतील, अनिलदादा पोपेटा असतील, मग प्रभाकर केनी असतील, आमचे मस्कर असतील, पंढरनाथ मस्कर। गेल्या वर्षी सुकापूर गावामध्ये मित्रांनो गावातील एक प्रीमियर लीगचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं आणि त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण गावातील खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना ग्रामस्थांना या सर्व आमच्या शिलेदारांनी एकत्रित आणण्याचं काम केलं आणि सुकापूर गावातील जेवढे ग्रामस्थ इथे उपस्थित असतील त्या सर्वांना मी सन्माननीय सुनीलदादा पाटील या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत नामदेव शेठ जमदाडे यांच्या वतीने सूचित करत आहे की आपण मैदानाच्या बाहेर न बसता आपण आमच्या व्यासपीठावर यावं। आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। बिल्कुल सुस्वागतम, अतिथि देव भव। ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है और राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कि महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। सेकंड बॉलर आए इस बार कोटे का पहला और पारी का चौथा ओवर लेके धनाजी जड़े। तो स्कोर इस बार हरिओम माऊली प्रसाद सुकापुर टीम का 32 एक विकेट के नुकसान पे। कैप्टन प्रतीक माली भी थोड़े महंगे साबित हो गए, इस ओवर में 12 रन आए, लेकिन हम देख सकते हैं इस बार नितेश केनी 7 गेंदों का सामना किया, 14 पे खेल रहे, और कंकेश फड़के 10 गेंदों का सामना किया, 18 पे खेल रहे। 2 ओवर का खेल अभी तक शेष है। ऑफिसर हमारे अंपायर मैदान के अंदर हीरामन भोसले सर और संतोष चौधरी सर पहुंच चुके हैं, तो उनका भी हम स्वागत कर रहे हैं सुबह के सत्र के लिए। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं। धनाजी जड़े की चौथे ओवर की पहली गेंद सामना करने के लिए तैयार है नितेश केनी, सलामी बल्लेबाज, और ये उड़ाया गई। क्या बात है यार, देखिए रिक्शा के छत के ऊपर लग गई ये गेंद, बाउंड्री लाइन के बाहर मिड विकेट कंट्री का एरिया पार किया है 6 रन के लिए। और इस बार जिस 6 के साथ स्कोर 38 के घर में ये देखिए सलामी बल्लेबाज नितेश केनी लय में आए हुए, आसमान दिखाए धनाजी जड़े को, और इस गेंदबाज का उन्होंने स्वागत भी किया है।
नेक्स्ट डिलीवरी लेफ्ट हम ओवर द विकेट से, इस बार यह प्रहार, यह बहार, यह सामने लगा दिया, बेहतरीन शॉट। रडार में यह गेंद थी, गेंद को खेला सीधा, तीर के जैसे थप्पड़ मारी सीधा 6 रन के लिए ठोकम ठोक। महाराष्ट्र के हमारे राजे शिव छत्रपति महाराज की जब तलवार चमकदार थी तो विरोधकों को उन्होंने काट भी था, लेकिन यहां तलवार नितेश केने की ऐसी चल रही है कि धनाजी जड़े को उन्होंने तो आसमान दिखाया है। 2 गेंदों के ऊपर धनाजी जड़े के जो हौसले थे उसे लस्त पस्त कर दिया है। सलामी बल्लेबाज नितेश केने की सलामी पारी देखिए, थोड़ा लेट आया, लेकिन कहते हैं ना कि बिजली जाने के बाद वो आती है ना तो ब्लब भी सब उड़ा देती है, उसी तरह से इस बार धाकड़ बल्लेबाजी। और देखिए यहां हरिओम माउली प्रसाद सुकापुर के सर सेनापति की यानी कि कैप्टन के धुआंधार बल्लेबाजी। आखिरी इस बार देखा जाए ये वो 4था ओवर चल रहा है, 4 गेंदें शेष। और देखिए इस बार यहां भाग गई गेंद डिफेंड के ऊपर, गोली के रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। क्या सर सेनापति नितेश केनी की बल्लेबाजी लोगों को प्रफुल्लित कर दिया है, वाह। ये क्या बैटिंग नितेश केनी की, 3 गेंदों में 16 रन इकट्ठा किया है। कैप्टन अभी प्रतीक माली के इस बार देखा जाए माथे के ऊपर टेंशन आया होगा कि धनाजी को मैंने इस्तेमाल किया क्या और धनाजी के ऊपर कैप्टन या नितेश केनी ने हमला जारी किया क्या। ये रणनीति है, मैं हमेशा कहता हूं ना कि दोस्ती जो होती है वो मैदान के बाहर होती है, दोस्ती मैदान के अंदर नहीं होती है। अभी तक 3 गेंदें शेष है। दाएं हाथ के सलामी बल्लेबाज नितेश केनी का सुंदर जलवा हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम के हौसले ऊंचे करते हुए कैप्टन। और ये देखिए घूम के पुल करने गए थे लेकिन गेंद जाकर बॉडी के ऊपर टकरा गई। अब धनाजी जड़े ने इस बार देखा जाए इस गेंद को सही फेंका। तर यानंतरची लढत असणार आहे बघा, धडाकेबाज 11 नेरे विपक्ष शिवण्या सौरांश 11 आदई या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे। ओटू अमित। धन्यवाद महागुरु। धनाजी जड़े इनकी 2 गेंदें शेष है और इस बार सिली मिड ऑफ के ऊपर फील्डर लगाने के बाद और अब भी धनाजी ने जो कुछ गेंदें दल ने सूझबूझ के डाली, इसका बोलता है इस बार अपना कंट्रोल होता है, माइंड कंट्रोल, उसे सेट करना चाहिए। बिल्कुल धनाजी ने सुंदर 2 गेंदें फेंकी, 3 गेंदों के ऊपर मार खाया लेकिन 2 गेंदों के ऊपर कैप्टन नितेश केनी को उन्होंने खामोश रखा है। 48 पे स्कोर 50 बनाने के लिए हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम को चाहिए 2 रन। कंकेश फड़के कुछ कानों में मंत्र दे रहे नितेश केनी के। अभी तक इस ओवर की आखिरी गेंद शेष है। ये 4था ओवर चल रहा है, 5 ओवर का मुकाबला है 50 गांव प्रीमियर लीग नेरे दुंदरी विभाग का। ये काफी सुमधुर जानदार वजनदार आयोजन नियोजन। और ये इस बार यार रनआउट का मौका अपील की थी लेकिन एक चुराए और थ्रो हो गया, दूसरे के लिए भाग रहे, रनआउट का यह मौका। ओ भाई साहब भगवान देता है, छप्पर फाड़ के देता है। ये क्या हो रहा है यार, रनआउट का मौका बन सकता है। ये ऐसी थोड़ी फील्डिंग देखिए, लेग बाई का इशारा जरूर आ चुका है मगर 2 तो जरूर रन मिलेंगे। और इस लेग बाई के तौर के ऊपर हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम की 50 पूरी हो चुकी है, यानी कि 50 रन बोर्ड के ऊपर लग चुके 2 विकेट के नुकसान पे लीजिए। तर सन्माननीय आपण इथे पाहतो धडाकेबाज 11 क्रिकेट संघाचे संघमालक सुजय दादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। सुजय पाटील यावं आपण व्यासपीठावर, आपलं नेरे धुंद्रे विभागीय 50 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे। एक उम्दा पारी, एक शानदार पारी खत्म हो गई है लेकिन कंकेश फड़के ने अपने टीम के लिए जो कुछ बल्लेबाजी की है, 2 छक्के और 3-4 सिंगल और एक डबल के साथ मेरे हिसाब से उन्होंने 18 रनों की पारी के लिए अपनी टीम के लिए और रनआउट के रूप में उन्हें वापस आना पड़ा। धनाजी जड़े इनकी ये ओवर मेरे हिसाब से खत्म हो गई, यानी कि 4 ओवर खत्म हो चुके हैं काव्या 11 विगर टीम के। तो अभी आखिरी ओवर यानी कि पारी का स्लॉग हो रहा है लेकिन नए बल्लेबाज या 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आविष्कार पाटिल। पारी का यह स्लॉग और डेथ ओवर है,
इस ओवर में बल्लेबाज ज्यादा दयामय नहीं दिखाते, गेंदबाज के ऊपर ज्यादा हमला करते जोर से, लेकिन आखिरी गेंदबाज कौन होंगे? काव्या 11 वीगर टीम के। वीगर टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। इस मैदान का उन्हें पूरी तरह से अंदाजा है, कोना कोना कहाँ है, किधर कैसे शॉट खेलेंगे, इसका पूरा जायजा। लेकिन कैप्टन की सलामी बल्लेबाजी आप सभी लोग देख रहे हैं, मनमोहित कर दिया है यहाँ नितेश केनी ने। नितेश केनी 13 गेंदों का सामना किया, 30 रनों की उम्दा पारी, उसमें 3 चौवे, 2 छक्के, 1 डबल और 2 सिंगल के साथ। आखिरी गेंदबाज उमेश कर्णुक, लंबा रनअप है उनका, राइट आर्म राउंड विकेट से। इस बार थोड़ी सी स्लोवर गेंद थी हवा में, क्या इन द मैच क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। लेकिन लंगोल खिलाड़ी इस बार देखा जाए यहाँ मिडॉन के क्षेत्र में आए थे, अगर पकड़ लेते तो अच्छी होती, मगर जीवनदान मिला। 2 तो रन मिले हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम को, 2 रन मिले आविष्कार पाटिल को, हम आपके नितेश केनी को। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 52 के घर में। 32 पे पहुंचे नितेश केनी, कैप्टन हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम के। और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, क्रॉस बैट से 1 चुराया, लेकिन तब तक बढ़िया क्षेत्ररक्षण और बढ़िया थ्रो। तारीफ करना पड़ेगी इस फील्डर की, मनीष दड़े की। और 2 रनों के साथ स्कोर 53 यानी कि 53 के घर में। आखिरी 4 गेंदें शेष है इस इनिंग की, आखिरी ओवर है। जबरदस्ती आयोजन नियोजन आप देख सकते हैं, वहां एक बैकवर्ड पॉइंट है, 5 स्लीप है और मिड ऑफ है दायरे के अंदर ऑफ साइड के ऊपर। और फुल टॉस गेंद इस बार हवा में, लेकिन ठीक ठाक संपर्क हुआ नहीं। एक तो चुराया, दूसरे के लिए भाग रहे, दूसरा रन इकट्ठा किया, खराब से दक्षिण हो रही, देखिए क्या हुआ। और ये किस्मत मेहरबान है तो गदा पहलवान है, और चली गई गेंद इस बार देखा जाए बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए। खराब से दक्षिण का मुजाहरा दीजिए। बीसवां बल्लेबाज है, 20वां नेरे विभाग धुंधरे विभाग टीम में इस 50 प्रीमियर लीग के लिए बाउंड्री के साथ खाता खोलने वाला। आखिरी 3 गेंदें शेष, आविष्कार पाटिल तैयार है खेलने के लिए। 57 स्कोर। ये थोड़ी सी इस बार देखा जाए ज्यादा फ्लैटेड गेंदें फेंक रहा है, और उसके बाद टप्पा पड़ने के बाद गेंद देखिए कैसी थोड़ी सी काटा बदल दिया है, कोई रन नहीं मिला है। तो आखिरी इस उमेश कर्णुक, जिनका ये पारी का आखिरी ओवर है, इस आखिरी ओवर की 2 गेंदें शेष है। हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर 57 के घर में। आविष्कार पाटिल 5वीं गेंद, कदमों का प्रयोग कर दिया है, टाइमिंग चुका, अपने फॉलो थ्रू में कॉर्नर बॉल का मौका कर दिया है, और आविष्कार पाटिल को चलता कर दिया। 3 गेंदों का सामना किया, 4 रन इकट्ठा किया, 57 रन पे हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर। रन हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का। 3 विकेट के नुकसान पे काव्या 11 वीगर टीम, जिन्होंने गेंदबाजी करने का फैसला लिया टॉस जीतने के बाद। और इस इनिंग के आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष। 57 स्कोर और नए बल्लेबाज पहुंचे अमर केनी। उमेश कर्णुक, आखिरी गेंद शेष है, राइट आर्म राउंड विकेट ओवर द विकेट से आप गेंदबाजी करेंगे, और अमर केनी पहली दफा गेंद को खेलेंगे, लेकिन इस ओवर की इस इनिंग की आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष। अमर ने उड़ाया, क्या बात है, गया क्या, छक्के के साथ स्वागत किया, इनिंग की समाप्ति की क्या, अपना खाता भी खोल दिया। और 6 के साथ आप देख सकते हैं हरिओम माउली प्रसाद सुकापुर टीम का स्कोर है 63। लाइन अप कीजिए, हम विनती करते लाइन अप में आइए। जहां काव्या 11 वीगर टीम 63 पे स्कोर जा चुका है, और जीतने के लिए या काव्या 11 वीगर टीम को 30 गेंदों में 64 रन चाहिए। और इस बार देखा जाए तो क्या बैटिंग का मुजाहरा पेश किया कैप्टन ने नितेश केनी ने।
अपने टीम के लिए मेरे हिसाब से कितने रन इकट्ठा किया है? 34। और ये देखिए कि इन्होंने बिल्कुल बढ़िया घुमा दिया है। 64 रन चाहिए बिगर टीम को दीजिए। थँक्स। तर लाईनअप करून बघा, मैदान ज्यावेळेस तुम्ही आमच्या खेळाडू कक्षकडे रवाना होणार त्यावेळेस तुम्हाला लाईनअप करूनच मैदान सोडणं इथे ती आमची नियमावली असणार आहे। यानंतरची लढत असणार आहे धडाकेबाद 11 नेरे संघ मालक आहे डॉक्टर रोशन पाटील आणि सुजय पाटील, त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवन्या स्वरांश 11 आदई संघ मालक किरण शेलके आणि विष्णू शेठ शेलके। सर्वप्रथमतः इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इथे खऱ्या अर्थाने पूजन केलं जाणार आहे आणि त्यासाठी मी सर्वप्रथमतः इथे आमंत्रित करतो सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याचबरोबर हरिओम प्रसाद माऊली प्रसाद क्रिकेट संघाचे संघ मालक आदरणीय अनिल दादा पोपेटा यांना आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं खऱ्या अर्थाने प्रतिमेतून पूजन करते रोशन दादा जाधव आपण समोर जायचे आहे। संघ मालक आहेत छत्रपती शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी बहाल केली। त्यानंतर पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य स्वप्नील दादा भुजंग आपण समोर जावा, प्रभाकर दादा केनी यांना इथे आमंत्रित करत आहोत आम्ही। आपण श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करावं स्वप्नील दादांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथमतः छत्रपती ही पदवी कोणी बहाल केली की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एम धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज। आणि यानंतर इथे प्रतिमेचं पूजन केलं जात आहे गणराजा की प्रथम पूजू या गणपती धन्य आहे आपुली भारतीय संस्कृती बोला गणपती बाप्पा। यानंतर स्वप्नील दादा प्रतिमेचं पूजन करावं। का या पुरस्काराने सन्मानित असणारे त्यांचे सुपुत्र यांना रायगड गौरव पुरस्काराने सुद्धा रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं म्हणून दादा आपण तिथे जावं। इथे जी आपली हिंदू संस्कृती आहे की प्रथम पूजूया गणपती धन्य आहे आपली भारतीय संस्कृती शेषाच्या हाती धरणीची गती ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती खऱ्या निर्जीव भिंती खऱ्या अर्थाने की संस्कृत भाषेचं रूपांतर ज्याने केलं ते संत मराठी भाषामध्ये ते संत ज्ञानेश्वर माऊली। तर नाणेफेकीसाठी बघा धडाकेबाज 11 क्रिकेट संघ नेरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघ आदई नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे। धनंजय दादा केनी एक आदर्श शिक्षक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते गणराच्या प्रतिमेचं इथे पूजन केलं जात आहे। इथे हल्दी कुंकवाचं औक्षण केलं जात आहे। मनोज दादा पवार संगनायक रोहन पाटील धडाकेबाज 11 क्रिकेट संघ लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघाच्या संगनायकाला आम्ही इथे आमंत्रित करतो आपण यावं नाणेफेकीसाठी। शिवन्य स्वरांश 11 आदई क्रिकेट संघाचे संगनायक त्याशी संपर्क साधायचे बघा। धडाकेबाज क्रिकेट संघाचे संगनायक रोहन पाटील रायगड केसरी कुस्तीवीर आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। शिवन्या 11 क्रिकेट संघाच्या संगनायकांनी लगेचच त्याशी संपर्क साधायचे आहे। शिवन्या स्वरांश 11 आदई शेवटचा पुकार आहे मान्यवरांचा। नाणेफेकीसाठी बघा शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघाच्या संगनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे।
याचे आहे इथे तर नाणेफेक इथे केली जाणार आहे शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघ आदई विपक्ष धडाकेबाज 11 क्रिकेट संघ नेरे रोशनदादा जाधव जे खऱ्या अर्थाने ओम हरिओम माऊली प्रसाद क्रिकेट संघ सुकापूर क्रिकेट संघाचे संघ मालक आहे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघ आदई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेले आहे. संघनायक आपला प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षणच करण्याचा निर्णय का स्वीकारला? कारण की आम्ही चेसिंगसाठी आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत त्यामुळे आम्ही चेसिंग करू. आपल्या विभागामध्ये प्रथमच 50 गाव प्रीमियर लीगचं आयोजन सुनीलदादा पाटील नामदेव जमदाडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे. स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आयोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं काय आपल्याला आयोजन वाटलं? स्पर्धेमध्ये खेळायला भेटलं हीच आम्हाला चांगलं वाटतंय आणि आयोजन तर खूप चांगलं आहे त्यांचं. तर निश्चित स्वरूपात रोहन काय सांगू शकाल तुम्ही आयोजनाबद्दल? आयोजन खूप मस्त आहे आणि खेळायला भेटला त्यासाठी सुनील दादांचा मी आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा. आपण सामन्याकडे लगेचच वळणार आहोत. बोलूया आपण सामन्याकडे. खेळ स्टार्ट असणार आहे. थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर. ओम श्री गणेशाय नमः. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खेळाचा उत्तरार्ध इथे सुरू होतोय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 2 धावा इथे चपलाईने परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूगणी की ज्या पद्धतीनं चेंडू बॅटवरती ब्रश होतो ना, एक आत्मबल प्राप्त होतं आणि ते आत्मबल प्राप्त करण्याचा हेतू पाहायला मिळतो तो अमोल शेलके. तर एकीकडे आपण नॉन स्ट्राइक एंडला प्रतीक माली या फलंदाजांना पाहू शकाल. काव्या 11 विगर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या दोन संघांदरम्यान हा घमासान युद्ध पाहायला मिळतो. अगली पेशकश, सुंदर फटका खेळला, ऑफ ड्राईव्ह, सुंदर फटकेबाजी, चेंडू जाईल सीमा पलीकडे, मिळतील 4 चौकार. क्या बाते, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. डीजे नितीन यांचे आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. जबरदस्त संगीत त्यांच्या माध्यमातून प्ले केलं जातं. गोलंदाज तयार. ओहो, सुरेख फटका, लेट कट, वेट केलं, त्यानंतर कट केलं. रॉबिन उत्तप्पा, विराट कोहलीची अदाकारी, चेंडू जाईल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक मिळत आहे 2 चौकार. काय फटकेबाजी इथे पाहायला मिळते. केतन पाटील या गोलंदाजा विरोधामध्ये धमाकेदार अशी इनिंग पाहायला मिळते. ती बॅटिंग मार्क खेळाडू आक्रमक होत असताना अमोल शेलके अनमोल असं कार्य आपल्या सांघिक कोठ्यासाठी हा खेळाडू दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहिल्या आणि त्यानंतर पाठोपाठचे 2 चेंडू लगातार 2 चौकार पाहिले. काय देखणी फलंदाजी. इथे प्रहार केला, सुंदर फटका, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला चेंडू जाईल आणि या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळते काव्या 11 विगर टीमचा अमोल शेलके. ब्लास्टर जोडी पाहायला मिळते आणि ही जोडी कमाल करेल असे स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहेत. बिन गडीबाद 14 धावा धावपटलावरती काव्या 11 विगर आणि त्यांना विजयाचा सौदा करायचा आहे. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने सुकापूर क्रिकेट संघाचे बिग समर्थक आमचे मित्र संजय दादा केनी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर केवाले जे हनुमान
मोरिया 11 केवाले क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर आमचे मित्र संजय माली केवाले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संजय, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत आहे. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारं प्रत्येक व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती महागुरु इथे पाहायला मिळत आहेत. त्या सर्व अतिथीगणांचा मी सहर्ष स्वागत करतो. ज्या पद्धतीनं पहिल्या गोलंदाजाचं स्वागत केलं, काव्या 11 विगर टीमचा एक अनमोल असा खेळाडू बॅटिंग मार्कवर अमोल शेलके एक अनमोल अशी इनिंग इथे साकार करतो. 4 चेंडू खेळलाय, 14 धावा त्याच्या रकान्यामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रतीक माली अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय, कारण बॅटिंग मार्कवर अमोल चांगला खेळ दाखवतो. हो, इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आपल्या फॉलो थ्रू मध्ये, झेल पकडण्याची संधी, परंतु पुढे सरसावले यष्टीरक्षक. चांगला झेल, पहिला दे धक्का काव्या 11 विगर टीमला आणि खेळाडू बाद होतोय अमोल शेलके. मेरे दुंगे विभाग प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभाग प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभाग प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभाग. डीजे मास्टर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने शिवण्या सरांश 11 आदई क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आमचे मित्र कुणालदादा शेलके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. 50 गाव प्रीमियर लीग या भव्य स्पर्धेमध्ये या क्रिकेटच्या रणांगणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लीग स्टेजच्या या लढती पाहायला मिळत आहेत आणि साखली फरीमध्ये खऱ्या अर्थानं आज 4 संघ नाहीत, 4 संघ एकमेकांविरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज बुधवार दिनांक 30/11/2022 एकीकडे अक्षय पाटील काव्य 11 विगर, दुसरीकडे निश्चितच नितेश केनी हरिओम माऊली प्रसाद सुकापूर. आणि त्यानंतर जर विचार केला तर संघनायकाच्या भूमिकेमध्ये प्रतीक माली यांना पाहू शकाल. त्यानंतर रोहन पाटील धडाकेबाज 11 नेरे आणि त्यानंतर सुशांत शेलके शिवन्या स्वरांश 11 आदई या लढती पाहायला मिळतील. गोलंदाज इथे सज्ज होत असताना ज्या पद्धतीनं पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती, आवश्यकता होती, ती पाहायला मिळते. ओहो, सुंदर सुंदर फटका खेळलाय, अप्रतिम ही फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पलीकडे, मिळतील 4 चौकार. लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. पहा, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा जाऊन पोहोचतायत. 1 गडी बाद, टोटल 18 धावा धावपटलावरती. तर थँक्स. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 18 आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो 50 गाव निश्चित स्वरूपात प्रीमियर लीगची जी संकल्पना सुनीलदादा पाटील, नामदेव शेठ जमदाडे आणि त्याचबरोबर नेरे दुंद्रे विभागातील सर्व आपली जी कमिटी आहे, 50 गावातील जी कमिटी आहे त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा. परंतु ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता आर्थिकदृष्ट्या सुद्धा या संपूर्ण 50 गावातील खऱ्या अर्थाने अनेक दिग्गजांचं आपल्याला योगदान प्राप्त झालं. त्यामध्ये रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशकर साहेब यांच्याकडून 1 लाख रुपयाचं इथे कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे. आणि स्वप्नातील जी आपण 2 व्हीलर्स ॲक्टिवा बाईक इथे पाहतो खऱ्या अर्थाने तिचे पुरस्कर्ते आहेत शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय बिंदास दादा ठोंबरे अर्थात रुपेश ठोंबरे. आणि या स्पर्धेमध्ये सर्व सामनावीराचं बघा जे सन्मान चिन्ह आहेत ते ट्रॉफ्या आहेत खऱ्या अर्थाने, संपूर्ण ट्रॉफ्या जे चंद्रकांत दादा पोपेटा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले आहेत. आणि स्पर्धेमध्ये भूपेंद्र दादा पाटील यांच्याकडून प्रथमतः पनवेल पंचायत समितीचे सदस्य आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय, चतुर्थ क्रमांकपर्यंतच्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेला आहे. चेंडू जातो इथे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जात असताना सुरेख क्षेत्रक्षण एकच मात्र धाब्यावर इथे समाधान मानावं लागतं. बोलूया रोशन पाटील यांच्याकडे. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं तन मन धन हे त्रिवेणी संगम जेव्हा जोडलं जातं तेव्हा कुठेतरी एक बलशाली बलाढ्य स्पर्धा ही साकार होते. आणि त्या दृष्टीनं 50 गाव प्रीमियर लीग 2022 पर्व क्रमांक 1 मोठ्या थाटामाटामध्ये आपण इथे एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा 3रा
तिसरा दिवस पाहतो आणि तिसऱ्या दिवसामध्ये एक धडाकेबाज अशी लढत या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावपटलावरती लागल्या, 30 चेंडूंमध्ये बनवायच्या टोटल 64 धावा आणि आव्हान तोडीत असताना चांगली खेळी पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, व्हेरिएशन पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या बोहल्यावरती निखिल शिंदे एक चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करतोय. युवा जिगरबाज हा खेळाडू पाहायला मिळतो निखिल शिंदे आणि त्याचा डंका मात्र पाहायला मिळतो. पहिले 2 चेंडू तीक्ष्ण धारदार पद्धतीनं त्यानं पूर्णपणे सफर केले. येणारे चेंडू चांगल्या पद्धतीने त्याला सफर करावे लागतील. जोरदार अपील घडली जाते. पंच हिरामनजी यांचा इशारा येतोय. या ठिकाणी व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ना आकार घेत असताना सांघिक कोठ्याची धावसंख्या गुणतालिकेवरती रुजू होत असताना एक गडी बाद 20 धावा धावपटलावरती. येणारे 22 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. जाग्यावरून फटके खेळणं कुठेतरी अंगलट येत आहेत. बॅटिंग मार्कवर बलवान अशी खेळी करणारा खेळाडू हनुमान फडकेला चांगले फटके इथे लगावता आले नाहीयेत. कारण ज्या पद्धतीनं 21वा फलंदाज ठरला होता हा हनुमान फडके, ज्यानं चौकारानं खातं खोललं होतं, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. निखिल शिंदेवरती आता प्रहार केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 50 गाव प्रीमियर लीग. ज्या पद्धतीने 64 धावसंख्येच्या पायऱ्या चढत असताना थोडीशी कठीणाई निर्माण झाली होती ती हनुमान फडकेला, परंतु आता त्याच्या रडारमध्ये चेंडू आला आणि फेकून दिला 6 धाव्यांसाठी. धावसंख्या आता मात्र आग ओकतीय. संघ जाऊन पोहोचतोय 26 रन्स. काव्या 11 विहिगर. चांगली धावसंख्या बनली मित्र. म्हणून ज्या पद्धतीने मागचे 3 चेंडू थोडेसे घातक ठरले होते, परंतु 4थ्या चेंडूवरती चांगलं असं कमबॅक पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रहार केलाय. फुलर लेनचा चेंडू आहे. सुनील पाटील यांच्या कटआउटला मानवंदना देणारा हा फटका. बॅक टू बॅक 2 लगातार षटकार. नितीन, ज्या पद्धतीनं फुलर लेनच्या चेंडूचं वरदान होतं हनुमानला आणि हनुमानला चांगला फटका खेळला. हनुमान फडके ऑन फायर. धावसंख्या आग ओकतीये. जाग्यावरून फटका खेळलाय. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल खडे फटके लगावण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या गुणतालिकेवरती रुजू होत असताना एक गडी बाद 32 धावा धावपटलावरती लागल्या. आता येणारे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. प्रसाद पाटील आम्हाला साथ देत आहेत. विगरचे आहेत स्कोरर. आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर कांचनजी पालकर सर केवाले आपले मनपूर्वक आभार. गोलंदाज निखिल शिंदेवरती आता प्रहारबाजी झाली. त्याला कमबॅक तात्काळ करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजापासून थोडासा दुराभार राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर काव्या 11 विगर संघ जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद 32. आता समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. डीजे नितीन. सुनील दादांचं आयोजन आलं ग. लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग. डीजे नितीन. इथे आपण पाहतो शिवण्या स्वरांश 11 क्रिकेट संघ आदईचे संघ मालक आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय विष्णू शेठ शेळके आदई आणि किरण शेळके आदई यांचं इथे आगमन झालेलं आहे.
नेरे धुंद्रे विभागीय 50 गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ते पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये सामनावीराचं जे सन्मान चिन्ह आहे ते सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माऊली कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय चंद्रकांतदादा पोपेटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं उत्कृष्ट दर्जाचं योगदान या स्पर्धेकरता पाहायला मिळतं. सन्मान दिलाय पहा गोलंदाजीच्या बोहल्यावरती हरिओम माऊली प्रसाद 11 सुकापूर टीमचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत पोपेटा क्रांती घडवण्यासाठी या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. 18 चेंडू 32 समीकरण होतं, आता समीकरण पाहायला मिळेल 17 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार केलाय, दमदार पद्धतीचा वार केलाय, एलिव्हेशन खूप कमी मिळतंय आणि त्यानंतर खूप सोपा असा झेल जमिनीला भूदान होताना आपण पाहिला. सीमारेषे नजीक क्रिकेट रसिक राजा आमचा सज्ज आहे, त्यांचा इशारा सुद्धा महत्वाकांक्षी ठरलं जाईल आणि पंचांचा इशारा येणं मात्र बाकी आहे. इथे डिसिजन खूप इम्पॉर्टंट. सीमारेषे नजीकचा हा झेल होता, बॉडीचा बॅलन्स राखत हा झेल पकडणं गरजेची बाब होती आणि या चेंडूगणिक जर पाहायचं झालं तर फक्त एकच धाव मिळते. खूप सोपा असा झेल होता, तालतंत्र चांगल्या पद्धतीने जोडता आले नाही दोन क्षेत्ररक्षकांना आणि फ्लंबल झाल्यानं त्यानंतर झेल भूदान होताना पाहिला. 1 रन येते स्कोर कार्डवरती. अगली पेशकश झेल सुटल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण दाखवत असताना बॅटिंग मार्कवर काव्या 11 विगर टीमचा बलवान खेळाडू हनुमान फडके ऑन फायर 6 रन. या पद्धतीने चंद्रकांतजी पोपेटा यांची काही चुकी नसावी, कारण पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन घडू शकलं असतं. तो चेंडू क्रमांक 2 पाहिला होता, कारण पहिला चेंडू डॉट राहिला आणि तिसऱ्या चेंडूगणिक षटकार पाहायला मिळतो. आताही प्रहार केलाय, मूळ तोड जबाब दिला जातोय. नेरे धुंद्रे विभाग 6 दम दमखम दाखवतो. आपल्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या डोईवरून चेंडूला फेकून दिलं. 6 रनसाठी ज्या पद्धतीनं चंद्रकांत पोपेटा एक क्रांती घडवण्यासाठी या गोलंदाजाचा वापर केला, परंतु या गोलंदाजा विरोधामध्ये काय फटकेबाजी. 8 चेंडू 28 या धावसंख्येवरती खेळताना हनुमान फडकेला पाहतो, तो एकीकडे स्वतः संघनायक प्रतीक माली 2 चेंडू 2 या धावसंख्येवरती खेळतो. येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 आवश्यकता होती, आता समीकरण 14 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. काय लढत इथे घडली जाते. आता ही प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली, वॉटर कॅच, अप्रतिम झेल. झटका क्रमांक पाहायला मिळतो 2 काव्या 11 विगर टीमला आणि खेळाडू बाद होतोय. बलवान असं कार्य करणारा हनुमान फडके बॅक टू द पवेलियन. नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग, नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग, नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग, नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग. नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग. थँक यू डीजे. मोरबेगावचा हा सितारा हनुमान फडके मात्र बॅक टू द पवेलियन येतो, ज्यानं 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची खेळी केली. 4 षटकारांचा दुजोरा होता आणि 1 चौकार ज्याच्या खेळीच्या माध्यमातून पाहिला. आता समीकरण येऊन ठेपतंय, येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती टोटल 19 धावसंख्येची. गोलंदाज चंद्रकांत पोपेटा आणि या गोलंदाजाला इथे घर वापसी करावी लागेल. ज्या पद्धतीनं चेंडूंची सफर होणं गरजेची बाब होती ती आता इथे पाहायला मिळते, कारण तात्काळ विकेटचं पतन पाहिलं हनुमान फडके सारख्या फलंदाजाला मात्र माघारी यावं लागलं.
व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न उमेदीनं खेळत असताना उमेश कर्णुक खानाव गावचा हा खेळाडू आता आक्रमक होतो, त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आल्हादायक वातावरणामध्ये पहिली लढत पाहायला मिळते. काव्या 11 विगर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हरिओम माऊली प्रसाद सुकापूर आणि या दोन संघांदरम्यान ही काठीकी टक्कर. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये अमित म्हात्रे सर, पेण जो आहे, त्यानंतर रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर, त्यानंतर आमचे मोठे बंधू दीपकजी फडके विगर हे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील. को कॉमेंटेटर येणारे 12 चेंडूने जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. आता रणकंद माजले, कारण या षटकामध्ये घर वापसी करावी लागेल हरिओम माऊली प्रसाद सुकापूर टीमला. आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज येतोय आविष्कार पाटील, चिंद्रनगावचा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना एक चमत्कारी खेळ त्याला इथे साकार करावा लागेल. आविष्कार मध्ये क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे, त्याला आज सिद्ध करावं लागेल. ज्या पद्धतीने वाईट बॉल राहिले, कारण ज्या रीतीनं रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघामध्ये खेळत असताना ग्रामीणच्या माध्यमातून या खेळाडूची दहशत राहिली आहे, ती दहशत आज मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे प्रस्थापित करावी लागेल आविष्कारला. ओहो, बोल्डिंग दंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते आविष्कार पाटील कडून. काय चेंडू सफर केला होता. धडाकेबाज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचे संघ मालक सुजय शेठ पाटील नेरे याचे सुजय शेठ यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कालही अशाच दर्जाचं बॅटल आपण पाहिलं होतं. एकीकडे प्रवीण चोरगेला पाहिलं होता, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी दाखवत असताना अभिषेक पाटील जो चिंद्रनचा खेळाडू त्याने अशाच पद्धतीनं बाद केलं होतं. तेच कार्य घडलं गेलं, कारण तिथे होता लेग बिफोर, इथे यष्टा वाकवल्या आविष्कार पाटीलनं. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. काय लढत घडली जाते, आविष्कार पाटील इथे चमत्कारिक गोलंदाजी करेल का हे पाहायचंय. तर समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना संजय पाटील, खानाव गावची जोडी कमाल करेल का. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, चेंडू जाईल सीमा पार. 50 गाव प्रीमियर लीगचा हा धमाकेदार षटकार. पाहायला मिळते धावगती चांगली राखली आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका दागण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न आहे, परंतु नकार पाहायला मिळतो उमेश कर्णुक या खेळाडूकडून. कारण एकीकडे आपण खानाव गावचे हे 2 खेळाडू
इथे बॅटिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे चिंद्रनगावचा आविष्कार पाटील. समीकरण आता मात्र पाहायला मिळेल. येणारे चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल काव्य 11 विगर संघासाठी आणि तो फटका खेळलाय उमेश कर्णुक. नव्या उमेदीनं नव्या जोशानं महेंद्रसिंग धोनी स्टाईल ही मॅच फिनिश केली आहे. उमेश कर्णुकनं सामना जिंकलाय काव्य 11 विगर. हॅलो, सुजयदादा संजय पाटील, सुजयदादा संभाजी पाटील नेहरे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. तर आता जी दमदार लढत झाली बघा, पन्नासगाव प्रीमियर लीगची जी स्पर्धा आपण आजमावतो, या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. पहिली लढत आपल्याला आपल्या भेटीसाठी आली ती निश्चित स्वरूपात शिवन्या 11 भिगर विपक्ष ओम हरिवम माऊली प्रसाद 11 क्रिकेट संघ सुकापूर. आणि या लढतीमध्ये इथे शिवन्या 11 क्रिकेट संघाने विजय संपादन केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अतिशय बलवान असं कार्य राहिलं आणि ज्याने निश्चितच बॅटिंग मार्कवर चांगली अशी भूमिका पाहिली. परंतु स्कोरर मित्र पुन्हा एकदा चाचपणी करतील की खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण आहे. सन्माननीय विष्णुशेठ शेळके साहेब, आपण व्यासपीठावर इथे असणं व्हायचे आहे. या तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय बलवान असं कार्य करणारा हनुमान फडके. त्याचे चांगले फटके पाहिले. 9 चेंडू 28 धावसंख्येचं योगदान. हनुमान यायचे आपण लगेचच. हनुमान मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी आपण मान्यवरांचा आपण सन्मान इथे केला जाणार आहे. अनिल